मित्रांनो, आता आपली थोड्या वेळाने टेस्ट होणार आहे. तोपर्यंत आपण झेरॉक्स काढताय तोपर्यंत आपण हे कालचं राहिलेलं चालू करू. इकॉनॉमिकची टेस्ट होणार आहे. 60 क्वेश्चन असते, 120 गुण असते. 100 क्वेश्चन काढणार होता, मला बराच वेळ लागला. म्हणजे 5-6 तास गेले टेस्ट काढण्यासाठी. रात्री 10:30-11 वाजले. म्हणून 60 क्वेश्चनची टेस्ट ठेवलेली आहे. पण 60 क्वेश्चनलाही तुम्हाला बराच वेळ लागेल, कारण मला 5-6 तास लागले. तरी पण मी त्यांना सांगितलं आहे की 1 तास तुम्हाला द्या म्हणून. 1 तासच्या जागी आपण 45 मिनिटं घेऊ, कारण तुमचं स्पीड वाढलं पाहिजे. कारण बाकीचा वेळ तुम्हाला गणित बुद्धिमापनासाठी पण वापरता आला पाहिजे. बरोबर ना? जितका स्पीड वाढेल तितका आहे. 60 क्वेश्चन पैकी तुम्हाला 30 प्लस कधी आले तर समजून घ्यायचा इकॉनॉमिक्स मध्ये तुमचा एखादी क्वेश्चन नाही. 40 प्लस कधी आले तर समजून घ्यायचा एखादी क्वेश्चन. 30 प्लस कधी आले तर समजून घ्यायचा 2 प्रश्न चुकेल. आणि 30च्या खाली प्रश्न बरोबर कधी आले तर समजून घ्यायचा की आपल्याला इकॉनॉमिक्सचा अभ्यास करावा लागेल, म्हणजे वाचावं लागेल. असं आहे. अशा पद्धतीने आपण प्रश्न काढताना म्हणजे एमपीएससीच्या प्रश्नांचा आधार घेतो, सरळ सहीतल्या प्रश्नांचा आधार घेतो, बाकीच्या कुठल्याही एक्झाम येऊ त्यामधला आधार घेतो. कारण याच्यामुळे की तुम्ही एकच एक्झाम देणार नाही, बरोबर, पण गॅरंटी येतो. आता जे आपले क्वेश्चन आहे, जो आपला इकॉनॉमिक्सचा पार्ट राहिलेला होता काही काही, म्हणजे मी फक्त सरळ सेवेचं शिकवलंय तुम्हाला इकॉनॉमिक्सचं, पण बाकीचंही तुमचं बरंचसं कव्हर होईल. जशा पद्धतीने सरळ सेवेचा अभ्यासक्रम आहे त्या पद्धतीने सर्वात जास्त प्रश्न काढलेले, सर्वात जास्त भर देताना पंचवार्षिक योजनावर दिलेला आहे. आणि बाकीच्या चॅप्टरवर एक एक 2-2 प्रश्न उचललेले आहे. लोकसंख्येवर पण 1-2 उचललेले आहे. कारण का लोकसंख्येवर असं मला वाटलं की झालं, बरोबर. पण पेपर चांगला आहे. तुम्ही आनंदात व्हा. आणि आपण इथले पेपर चेक करून घेऊ. आपण काल हे बघितलं होतं, हे बघितलं होतं, हे पण बघितलं होतं. मी तुम्हाला हे वाचायला सांगितलं होतं, दिलं का तुम्हाला या नाही का? वेळाने, कारण हे वाचणं गरजेचं आहे. पहिले 49 पेज आणि हे आताचे हे किती पेज आहे अजून, म्हणजे जे जे अति महत्वाचे आहे, जीएस शिकवताना किंवा जे जे त्या पॉइंट वर हे ह्या नोट्स आहे सर्व सर्व, बरोबर. आता इथे बघा, शेतीच्या प्रकार आपण तर हे आपण काय म्हणाले हे बघितलं. सर्वप्रथम आपण सर्वप्रथम बघताना आपण आहे, बघितलं आहे, बोल पण बघितलेला आहे. अक्षरात प्रवेश जगातील शेती इथपर्यंत झाला आहे. दक्षिण आशियातील पहिला हा देश हे झाला आहे. इथपर्यंत आपण आले होतो, बरोबर ना? इथपर्यंत इथेच होते का आपण? मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं, हागणदारी मुक्त देश बांगलादेश झाला आहे. आणि दक्षिण आशिया मधला की 4 संघटनेमध्ये भारत येतो, पाकिस्तान, अजून श्रीलंका येतो, मालदीव येतो, म्यानमार येत नाही, बरोबर ना? बांगलादेश येतो, नेपाळ, भूतान, किंवा हे देश येतात. दक्षिण आशिया प्रादेशिक संघटनेची 4 संघटनेची स्थापना 1985 ला ढाका येथे स्थापना झाली होती. काठमांडू येथे मुख्यालय आहे. असं 4 संघटने, आणि 4 संघटनेमध्ये सर्वात मजबूत देश किंवा सर्वात शक्तिशाली देश आपला भारत आहे. तुम्हाला कधी विचारलं खालीलपैकी सार्क संघटनेमध्ये कुठला देश आहे किंवा नाही, लक्षात ठेवलं आहे. भूपासरीने आंबा मारला, ठेवलेले ट्रिक म्हणजे भूतान, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बरोबर. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि मालदीव. मुलं इथेच कन्फ्युज होता. म्यानमार करतात, मालदीव, आणि राहिलेला कोण आहे आपला भारत आहे. असे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 असे सार्क संघटनाचे देश आहेत. ट्रिक्स तुम्ही लिहू शकतात. भूपाश्रीने आंबा मारला असं ट्रिक्स 4 संघटनेतील देश आहे.
सार्क संघटनेची स्थापना मी तुम्हाला किती सांगितले 7-8 डिसेंबर 1900 म्हणजे 7-8 दोघांपैकी एक तारीख होती म्हणजे रात्री 12 वाजता झाली होती डिसेंबर 1985 ला सार्क संघटनेची स्थापना झाली आहे. असं आहे गंधारी मुक्त देश सांगितला. आता बघा जगातील पहिला देश कोणता डिजिटल चलन तुम्हाला माहिती आहे मागे क्रिप्टो करन्सी बद्दल तुम्ही आता सध्या पाय चलन निघालेलं आहे बरोबर क्रिप्टो डिजिटल चलन आहे ते कारण आपण ते चलनाची किंमत किती रुपयापर्यंत म्हणजे एक एक चलनाची किंमत लाख 5 लाख 10 लाख इथपर्यंत चलनाची किंमत काही काही देशांमध्ये या डिजिटल चलनाला मान्यता आहे काही देशांमध्ये नाही आपण पण मान्यता दिलेली आहे लोकांकडे पण आहे बऱ्यापैकी आता बघा इक्वेडोर हवा आहे पहिला देश आहे डिजिटल चलन स्वीकारणारा पुढे बघा लोकपाल स्वीकारणारा जगातील पहिला लोकपाल लोकपाल महाराष्ट्रामध्ये कधी चालू झाला किंवा लोकपाल कायदा कोणत्या राज्यामध्ये चालू झाला लोकपाल कायदा कुठे झाला होता महाराष्ट्रामध्ये झाला आणि ओडिशामध्ये लोकपाल चालू झाला अशा पद्धतीने आहे आणि जगातील पहिला देश कोणता आहे लोकपाल स्वीडन आहे. अण्णा हजारेंनी लोकपाल नेमावा लोकपाल असावा भारतामध्ये 2013-14 ला 12-13 ला आंदोलन केलं होतं दिल्लीला तुम्ही बघितलं असेल ते आंदोलन भरपूर मोठं आंदोलन झालं होतं तीवर रोज चर्चा राहत होती आणि लोकपाल म्हणजे कसं की सर्वांची लोकपालाच्या नियंत्रणाखाली असेल म्हणजे लोकांचे हे बाही कामं करेल कोणी भ्रष्टाचार करत आहे का म्हणजे पंतप्रधानांपासून सर्व म्हणजे सर्व या लोकपालाच्या नियंत्रणाखाली येतील असं याचा उद्देश होता. लोकपाल स्वीकारणारा पहिला देश कुठला आहे स्वीडन आहे आणि कायदा करणारा महाराष्ट्र आहे आणि ओडिशामध्ये लोकपाल हे लक्षात ठेवायचं आहे. समलिंगी विवाहाला मान्यता देणारा पहिला देश कोणता आहे सरळ सेवेच्या एक्झाम मध्ये खूप वेळा समलिंग विवाह तुम्हाला माहिती असेल समलिंगी संबंधी कलम तुम्हाला माहिती असेल 370 हे कलम आहे बरोबर ना 370 कलम आहे आणि तिकडे 370 दुसरा आहे. समलिंगी विवाहाला मान्यता देणारा देश कुठला आहे आयर्लंड हवा आहे लक्षात ठेवा. जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे आपल्याकडे राष्ट्रीय उद्यान नेमण्याची जी पद्धत आहे 1936 पासून झाली होती. जिम कार्बनेट राष्ट्रीय उद्यान पहिल्यांदा नेमलेलं होतं कुठलं होतं जिम कार्बनेट उत्तराखंड मधलं तुम्हाला क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारलेला आहे जिम कार्बनेट वर भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान कुठलं जिम कार्बनेट हे बाई आहे आणि जगातील पहिलं कोण आहे कुठलं आहे येलोस्टोन नॅशनल पार्क अमेरिकेमध्ये आहे 1972 ला होतं परंतु म्हणजे आपल्याकडे अभयारण्य म्हणून पहिल्यांदा उद्याला 1936 मध्ये आलं नंतर 1972 राष्ट्रीय उद्यानाला सुद्धा मान्यता दिली हे लक्षात ठेवायचं आहे. पण भारतातील कुठलं विचारलं तर कोणतं आहे भारतातील जिम कार्बनेट आहे. आता जगातील येलोस्टोन नॅशनल पार्क तुम्ही बघितलं असेल बऱ्याच मूवी मध्ये दाखवलं जातं डायनासोर मूवी मध्ये किंवा होलकरच्या मूवी मध्ये बऱ्याच ठिकाणी हे नॅशनल पार्क आहे दाखवलेलं आहे. जगातील सर्वात मोठे मंदिर कुठे आहे मंदिर आयगोफोर्ट इथे आहे कंबोडियाला मला विष्णूचे मंदिर आहे सर्वात मोठं भारताच्या बाहेर सर्वात मोठं मंदिर आहे हे आल्फॉर्बॅट कंबोडिया तुम्ही कंबोडिया पण लक्षात ठेवलं तरी चालेल. कंबोडियाचं जे स्थान आहे आता इथे आहे आता आपला हा भारत आहे बरोबर आपला हा भारत आहे इथे नेपाळ आहे इथे भूतान आहे इथे चीन आहे इथे म्यानमार आहे इथे बांगलादेश आहे आणि इथे थायलंड आहे इथे कंबोडिया आहे कंबोडिया इथे कंबोडियाचं स्थान आहे. तिथे सर्वात मोठं मंदिर आहे आपल्याकडे जशा पद्धतीने रामायण सांगितलं आता तिथे पण हिंदू धर्माचे बऱ्यापैकी देशांमध्ये हिंदू धर्माचे लोक पसरलेले आहेत. जगातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आता कोणती असणार आहे जगातील सर्वात मोठी महानगरपालिका आपली दिल्ली आहे दर्जा भेटलेला आहे. जगातील सर्वात उंच शिखर तुम्हाला माहिती आहे नेपाळ मध्ये कुठलं आहे माउंट एव्हरेस्ट आहे 8848 मागच्या वेळेस कृष्णराज कमिटीच्या नेमलेली
तर हिमालय पर्वत हा ओली पर्वत आहे. अर्वाचीन ओली पर्वत तुम्हाला प्रश्न विचारला जगातील सर्वात मोठा अर्वाचीन ओली पर्वत, अर्वाचीन म्हणजे नवीन ओली पर्वत कुठला, अर्वाचीन विचारला तर हिमालय आहे. आणि प्राचीन ओली पर्वत विचारला भारतातील तर कुठला आहे, अरवली आहे. प्राचीन म्हणजे जुना, बरोबर, आणि अर्वाचीन म्हणजे नवा. अर्वाचीन कोणता आहे, हिमालय, आणि प्राचीन कोणता आहे, अरवली आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. हा, या एव्हरेस्ट शिखराची उंची मोजण्यासाठी परत उंची वाढत आहे अशासाठी कृष्णराज कमिटी नेमली होती नेपाळ सरकार, कृष्णराज कमिटी. आणि या कमिटीने एव्हरेस्ट शिखराची उंची 8,852 झालेली आहे असं सांगितलेलं आहे. बरोबर, तुम्हाला चुकून विचारलं एव्हरेस्ट शिखराचे, मी असं लक्षात ठेवलेलं आहे कृष्ण भगवानने गोवर्धन उचललेला होता, बरोबर ना. मग मी ते असं लक्षात ठेवलंय कृष्णराज कमिटीने एव्हरेस्ट उचललेला आहे, कृष्णाने एव्हरेस्ट उचललेला आहे. म्हणजे समिती कधी विचारली तर हे तुम्हाला सांगता येऊ शकतं, परंतु उंची किती लिहायची आपल्याला, 8,848. हेच कधी म्हटलं तर भारतातील सर्वात उंच शिखर कुठलं आहे, केटू आहे, केटू, बरोबर. केटू आहे, केटूची उंची 8,611 मीटर ही केटूची उंची आहे. आता पुढे आले तर आपण पुढे अजून बघ माहिती. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कुठला आहे, सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश आहे जगातील सर्वात मोठा. सुंदरबन हवा हा जो त्रिभुज प्रदेश आहे, सुंदर प्रदेश आहे. तिथे 60% हवा हा जो भाग आहे हा बांगलादेश मध्ये आहे, आणि 40% भाग हा कुठे आहे, भारतामध्ये सुंदरबनचा आहे. सुंदरबन मध्ये छोटे 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 बेटे आहेत. सुंदरबनचा प्रदेश असा आहे, जसं गंगा नदीचं पाणी वाढतं तसं हे पाणी 6 तासाने परत वर जातं, परत खाली येतं. ते वेगवेगळे बेटे असल्यामुळे वेगवेगळ्या बेट्यांवर वेगवेगळे जीवसंपत्ती आढळते. म्हणजे असं तिथे सुंदरबन मधला चट्ट्यापट्ट्याचा वाघ हा प्रसिद्ध आहे, सुंदरबनचा वाघ. मागे एक रोवर मूवी आला होता, रणदीप हुड्डाचा रोवर मूवी आहे, तुम्हाला वेळ मिळाला तर 100% बघा. सुंदरबन वर दिलेला आहे तो, भारी आहे, चांगली मूवी चालत नाही पण तो मागे पडून गेला, बरोबर. म्हणजे एकदम चांगला मूवी बनवलेला होता. म्हणजे गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश आहे हा सुंदरबन, लक्षात ठेवायचा आहे. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश. जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे, मी तुम्हाला सांगितलं होतं पाणी गोड लागतं, पाणी कसं आहे, सुपर पाणी आहे, बरोबर. सुपेरियर सरोवर हे जगातील सर्वात मोठे जुन्या पाण्याचे सरोवर आहे. आणि या कोणत्या देशाच्या दरम्यान आहे, अमेरिका कॅनडा. वरच्या साईडला आता अमेरिकेचा खंडाचा नकाशा, उत्तर अमेरिका खंडाचा नकाशा कधी बघितला तर अशा पद्धतीने नकाशा आहे. या ठिकाणी अलास्का देश आहे, इथे कॅनडा देश आहे, इथे संयुक्त संस्थान म्हणजे इथे अमेरिका देश आहे, इथे मेक्सिको देश आहे. अशा पद्धतीने हे देशाचं आहे. आणि या ठिकाणी पनामा हवा हा देश आहे. जगातील सर्वात मोठा खंड विचारला कुठला आहे, आशिया मोठा खंड आहे. तर जगातील सर्वात गोड्या पाण्याचे सरोवर कुठे आहे, अमेरिका आणि कॅनडाच्या बाउंड्रीवर आहे, लेक सुपेरियर, हे लक्षात ठेवा. पुढे जगातील सर्वात खोल महासागर कुठला आहे, खोल महासागर कुठला आहे, पॅसिफिक महासागर, याला प्रशांत महासागर म्हणतात. तुम्हाला माहिती पाहिजे की तिथे सर्वात मोठा मरियाना गर्त हा जगातील सर्वात खोल गर्त आहे. मग खोल गर्त त्याच महासागरात आहे, तो महासागर खोल आहे, जवळजवळ 11 किलोमीटर पर्यंत तुम्हाला तो खोल आहे. लक्षात ठेवताना असं ठेवलंय, सर्वात खोल गर्त मरियाना, आणि सर्वात वरती 9 किलोमीटर, म्हणजे 9 बरोबर ना, 8,848 बरोबर, 8.5 पावणे 9 किलोमीटर पर्यंत आलं, ते 9 किलोमीटर पर्यंत आलं वरती. म्हणजे आपला एव्हरेस्ट बघा किती उंच आहे, 9 किलोमीटर पर्यंत आहे. आणि मरियाना गर्त बघा 11-12 किलोमीटर पर्यंत मरियाना गर्त आहे. हवा हा कुठे आहे, पॅसिफिक महासागरामध्ये आहे. जगातील सर्वात लांब कालवा कुठला आहे, सुएझ कालवा आहे, जगातील सर्वात लांब कालवा. आता सुएझ कालवाचं लोकेशन समजतंय ना तुम्हाला, बरोबर ना, हे डायरेक्ट वाचून कधी ना तर तुम्ही, कारण पटापट एका मागून एक माहिती विसरून जा. आता तुम्ही लेक सुपेरियर तुमचं लक्षात राहील, त्रिभुज प्रदेश लक्षात राहील, माउंट एव्हरेस्ट लक्षात राहील, त्याची कमिटी लक्षात राहील, महानगरपालिका कंबोडिया मला माहिती नाही, पण असं आहे कारण आपलं ते बॅक मेमरी मध्ये जातं, शॉर्ट मेमरी मध्ये जात नाही. जेव्हा आपण दाखवलं जातं तेव्हा ते शॉर्ट मेमरी मध्ये जातं. म्हणजे तुमचं फक्त 5-10 मिनिटं लक्षात राहू शकतं, 15 मिनिटं, जास्तीत जास्त 1 तास, 2 तासानंतर तुम्हाला वाचवलं, असं आहे. काय सांगतात तुम्हाला
सर्वात लांब कालवा सांगत होता. आता ज्यावेळेस आपण जगाच्या नकाशाचा अभ्यास करतो, त्यावेळेस जगाच्या नकाशाचा अभ्यास करतो, त्यावेळेस बघा या इथे असं 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 असा आपला हा भारत आहे आणि असा आपला आशिया खंड आहे. या ठिकाणी आफ्रिका खंड आहे आणि हा जो कालवा गेलेला आहे, हा कालवा कुठला आहे? सुएज कालवा गेलेला आहे. इथे युरोप खंड आहे वरती, इथे आशिया खंड आहे आणि इथे आफ्रिका खंड आहे. या ठिकाणी सुएज कालवा आहे. कालवा आहे. आपल्याकडे जेव्हा अलीगड बंदरावर कोण आला होता पहिल्यांदा? हा, वास्को दी गामा आला होता कालिकत बंदरावर. हा, केप ऑफ गुड होप, या इथे केप ऑफ गुड होप आहे, याला वरचा घालून आलेला होता आणि नंतर तो इथे पोहोचलेला होता. पहिल्यांदा पृथ्वी अशी आहे, बाकीचे काळजी म्हणजे पहिल्यांदा असं वाटत होतं पृथ्वी हे माझी हे याच्या पलीकडे कधी गेले तर आपण खाली पडून जाऊ अशी पहिले भावना. नंतर काही दिवसानंतर माहिती पडलं, काही दिवसानंतर म्हणजे वर्षात, की पृथ्वी हे कसे आहे, गोल आहे, पृथ्वी कळू शकत नाही आणि गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे सूर्याच्या सर्वेचे सर्व आपले ग्रह लटकलेले आहेत. हे तुम्हाला सूर्यमाला कशी लक्षात ठेवायची सोमवार मंगळवार ते तुम्हाला सांगितलं होतं. आठवत असेल तर ठीक आहे, नाही आठवत असेल तर परत सांगून देईल आपण पुढच्या वेळेस. जॉग्राफी घेऊ, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचा जॉग्राफी बाकी आहे. इथे सुएझ कालवा आहे. इथे कॉन्स्टंटिनोपल हे शहर होतं, 1453 साली ते तुर्कांनी जिंकलेलं होतं. तुर्कांनी जिंकल्यामुळे इथे इथे हे आताच इस्तंबूल शहर आहे, ते तुर्कांनी जिंकल्यामुळे तिथला जो खुष्कीचा मार्ग होता, हा जो मार्ग होता त्यांनी तो बंद करून टाकला. मग युरोपीय लोकांना इकडे व्यापार करायचा, मग इकडे व्यापार करायचा होता म्हणून त्यांना इथून वर्षात घालून बाकीचे पहिल्यांदा, परंतु व्यापारी वाऱ्यामध्ये सापडला आणि तो कुठे गेला बरं तर सरळ अमेरिकेला पोहोचून गेला. आणि अमेरिकेला पोहोचला, त्याला असं वाटत होतं बऱ्याच दिवस की हा इंडिया आहे, म्हणून तो इंडिया इंडिया हा बोलू लागला तिथे, पण तो अमेरिकेला पोहोचलेला होता. कोलंबस 1493 म्हणजे काय, तो तिथे नाचायला लागला, मी इंडियाचा शोध लावला, परंतु अमेरिकन वेस्पुसीने लावलेला होता, हे नाव पडलेलं होतं. कोलंबस इथे पोहोचला आणि इथे वास्को दी गामा कुठे आला होता? कालिकत इथे आला होता. तिथे नावाचा राजा राज्य करत होता. नंतर पूर्ण भारतातलं पहिल्यांदा आज हे मी 11वीचं नाही, मी तर यशवंतराव चव्हाणचं रात्री इकॉनॉमिक्सचं पुस्तक वाचत होतो. त्यामध्ये म्हणजे अर्थकारण कशा पद्धतीने सुरू होतं ते बघत होतो. म्हणजे अर्थकारण पहिल्यांदा अर्थकारणाची एका देशाशी दुसऱ्या देशाशी व्यापार करणे. व्यापार करत असताना तिथे पहिल्यांदा व्यापारीसाठी जाणे, नंतर तिथे वसाहत म्हणजे वसाहतवाद निर्माण करणे, वसाहत झाली की साम्राज्यवाद निर्माण करणे आणि साम्राज्यवाद झाले की स्वतः तिथे राज्य करणे. म्हणजे एक 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 संकल्पना कशी रुजत गेली जसं भारतामध्ये. आणि नंतर मग हे देश आपले स्वातंत्र्य झाले होते. इतकुसा देश, आपल्या दिल्ली एवढाच देश आहे आणि कितीतरी देशांवर त्याने राज्य केलेलं आहे. हे झालं, हे नाही का लक्षात? हा कालवा कोणाला जोडतो? भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र. मला विचारू शकता, मेडिटेरियन सी आणि रेड सी यांच्या दरम्यान हा कुठला कालवा आहे? जगातील सर्वात मोठे संग्रहालय कुठे आहे? नॅशनल हिस्ट्री म्युझियम हे जगातील सर्वात मोठे संग्रहालय आहे, न्यूयॉर्क मध्ये आहे. जगातील सर्वात मोठे ग्रंथालय कुठे आहे? हे पण अमेरिकेमध्ये आहे, लायब्ररी ऑफ काँग्रेस याचं नाव आहे. जगातील सर्वात लांब पूल कुठे आहे? चीन मध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे, हा पूल जवळजवळ किती किलोमीटर आहे? 42 किलोमीटर इतका लांब बांधलेला आहे. आपल्याकडे पण आहे, पण आपल्याकडचे पूल 11 किलोमीटर 12 किलोमीटर पर्यंत पोहोचलेले आहे. हा बघा, 42 किलोमीटर जिओ पूल म्हणून हा ओळखला जातो. अमेरिकेतील सर्वात मोठी नदी कोणती आहे? मिसोरी ही अमेरिकेतील सर्वात मोठी नदी आहे. आणि जे मी तुम्हाला दक्षिण अमेरिकेतील, तेव्हा इथे अमेझॉन नदी ही पात्राने सर्वात मोठी नदी आहे. आणि जगातील सर्वात मोठी नदी कुठली सांगितलेली आहे? नाईल, म्हणजे लांबीने सर्वात मोठी नदी नाईल. पात्राने सर्वात मोठी नदी अमेझॉन नदी आहे. आणि अमेरिकेची सर्वात मोठी कुठली आहे?
मिसौरी ही नदी आहे. भारतातील सर्वात मोठी नदी कुठली आहे? लांबीने गंगा नदी आहे. पात्राने मोठी नदी कुठली आहे? ब्रह्मपुत्र आहे. आणि महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी कुठली आहे? आपली गोदावरी नदी आहे. पुढे विदर्भातली कुठली आहे? वर्धा ही नदी सर्वात मोठी नदी आहे. नारवली. बघा, अटलांटिक महासागराची सर्वात खोल गर्त कुठला आहे? अटलांटिक, मी तुम्हाला हा जगातील सर्वात खोल गर्त आहे. इथे महासागर कधी बघितले तर आपण जगाचा नकाशा बघितला तर तुम्हाला महासागर माहिती पाहिजे. इथे इथे हिवाळी महासागर आहे असे तुम्हाला हिवाळी इथे ग्रीनलँड इथे हवा हा जो आहे पृथ्वीची गोल कधी केली आहे कशाला कशाला तर या ठिकाणी कुठला आहे? प्रशांत महासागर आहे. प्रशांत महासागर या ठिकाणी आपण कुठला महासागर आहे? प्रशांत महासागर. प्रशांत महासागरला काय म्हणतात? पॅसिफिक महासागर. पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे. या कुठला महासागर आहे? इथे अटलांटिक महासागर आहे. इथे अटलांटिक अटलांटिक महासागर आणि हवा हा इथे इथे बघा इथे युरोप खंड आहे. इथे आफ्रिका खंड आहे. इथे उत्तर अमेरिका खंड आहे. इथे दक्षिण अमेरिका खंड आहे. इथे आशिया खंड आहे. इथे ऑस्ट्रेलिया खंड आहे. इथे काय आहे? चालते अंटार्क्टिका आहे. अंटार्क्टिका आहे. बघा इथे प्रशांत महासागर इथे अटलांटिक महासागर इथे काय कुठला महासागर आहे आपला? हिंदी महासागर त्या इथे आहे. इथे आर्टिक महासागर आहे. आर्टिक महासागर आणि इथे काय आहे? अंटार्क्टिका महासागर. मित्रांनो प्रत्येक जण काय करायचं? प्रत्येक ठिकाणी टेस्ट घेऊ आपण. 45 मिनिटं टेस्टला टाइम देऊ आणि लिंक लागली होती ना? एका बेंचवर एक बस. उठ मित्रा तू उठ. एक जा ना एका बेंचवर एक जा ना. तू उठून जा तिथून. तुम्ही दोन बसा. इथे बस तू. इथे बस त्या बेंचवर. हा नवस आहे का तुमचा? जबरदस्त आहे का बेंचवर? एक जण मागे जा. भरपूर बेंचेस आहे. तुझा मित्र मागे कोपऱ्याला बसलाय. कुठे तकलीफ येते? एका बेंचवर एक बसायचं आहे. ये बरं मित्र. ऑनलाईन असेल टेस्ट चालू आहे आपली आता. टेस्ट चालू होणार आहे. अर्थशास्त्राची टेस्ट आहे. 8 क्वेश्चन दिलेले आहे. 45 मिनिट दिलेले आहे. बरोबर 11:15 टेस्ट संपेल. तिथे तुमचं नाव टाकायचं आहे. फोन नंबर वाटलं तर टाका. बाकीचं नाही. नावाच्या ठिकाणी नाव टाका. त्यानंतर पेपर झाला ते गोल बरं वाटलं तर इकडे द्या बरं. एकाला क्वेश्चन पेपर मिळाली का? पेपर प्रश्नपत्र नाही.
सर्वांचे पेपर जमा कर. हा पेपर फक्त प्रश्नपत्रिका नाही, फक्त आन्सर की. आणि तू काय कर, ए मित्रा, ह्या रोजचे पेपर जमा कर, आन्सर की पटकन जमा कर. हा फक्त आन्सर.
नाव टाका फक्त सर्वजण. तर मित्रा पटकन सर्वांनी आन्सर शीट द्यायची आहे. तुम्हाला मी लगेच उत्तर सांगणार आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर ना नाही 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 कुठे लिखते? मी पण रोज बस बस तरी पण जमा कर काही विषय नाही. प्रश्नपत्रिकावर पुन्हा करून घे जरा. आम्ही लवकर आलेले होते, तुम्ही आता आले. कर जमा, कर सर्वांचे. याचे पण घे. दे दे मित्रा दे. ते वाटायचे वाट. झालं का? तुम्ही करताय का जमा? करावं द्यायचंय. एकमेकाला देऊन टाका मग. तुम्ही आता आले ना, एकमेकाला एक्सचेंज करा. हा वाटा एक एक. ये तू इथे, इकडे वाट पटकन. अरे अरे ए, ते माहिती ठेवलंय त्यांनी. तुझं आहे का काय? हे पटकन एक 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 द्यायचे. अरे दे, नाव नको बघू. या पटकन दे दे दे. तुम्ही घेऊ नका परत तुमचे एकमेकांचे. हा, परत तुमचे तुमचे जे उरले ना. हा इकडे आहे ना, मुलं आहे ना. इकडे ठेव एक. या मुलाला अजून नाही, दोन त्याच्या जवळ देऊन टाक. त्याच्या जवळ दे. दोन दोन आले असेल तर एक वापस द्यायचे आहे. एक पण उरायला नाही पाहिजे. पण चेक करायचं आहे. पहिल्याचं तीन. पहिल्याचं तीन म्हणजे तुमच्या प्रश्नपत्रिकावर पण पुन्हा करा, तुम्हाला पण उत्तर समजतील. आणि या उत्तर पत्रिका आहे. एकचं तीन, दोनचं चार, एक तीन, दोन चार. एकचं तीन सांगितलं, दोनचं चार आहे, तीनचं दोन, तीन दोन, चार चार, पाच चार, सहा एक, पाच चार, सहा एक, सात दोन. हे पण करण्याची. सात दोन, आठ चार, नऊ एक, 10 2, 11 1, 13 2,
14-2. 15-1. 16-1. 17-3. 18-1. 19-3. 20-3. 21-2. 21-2. 22-4. 23-2. 24-3. 24-3. 25-3. हे पण चल. 26-3. 27-2. 28-3. 29-2. 30-2. 30-1. 32-1. 31-1. 32-1. 33-4. 34-1. 35-2. 36-2. 37-1. 38-2. 39-2. 41-1. 42-1. 59-1. 60-4. 120 पैकी मार्क मोजायचे आहे. पहिल्यांदा असं लिहा प्रश्न जितके बरोबर म्हणजे उदाहरणार्थ 60 पैकी तुमचे कधी 55 क्वेश्चन बरोबर आले असेल तर 60 पैकी 55 बरोबर 5 चुकीचे आणि 55 दुने 110 मार्क. बरोबर. ठीक.
60 पैकी 60 प्रश्न आहे किती 60 पैकी 40 बरोबर आलेले आहे तुमचे प्रश्न आणि मार्क किती झाले 40 चे 80 मार्क झाले आणि चुकीचे किती आहे चुकीचे 20 प्रश्न चुकलेले आहेत व्यवस्थित काउंट करायचे आहे एक एक मार्क व्यवस्थित काउंट करा पन्नास प्लस कोणाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आले बरोबर प्रश्न 50 प्लस कोणाचे आलेले आहे 60 पैकी 50 प्रश्न कोणाचे बरोबर आले 40 प्रश्न कोणाचे बरोबर आले 40 30 प्रश्न कोणाचे बरोबर आले 30 कोणाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आले का नाव काय किरण किरण निंबोरे कोण आहे तर मित्रा तुझा चांगले मार्क आले सांग ना कोण आहे किरण निंबोरे कोणीच नाही काय फी परत दिला नाही काय किरण कोण आहे किरण ना किरण कोण आहे कोणीच नाही किरण अरे तू का यार किरणला मागचे पण तुमच्या माझ्यावर 3 पेन बाकी बरोबर ना किरणला माझ्याकडून 1 पेन गिफ्ट आहे किरण कोण आहे ठीक आहे बरं का अजून 35 प्लस कोणाला मार्क आहे 35 प्लस प्रश्न कोणाचे बरोबर आहे 30 प्लस कोणाचे आहे 30 नाव काय रवी रवी कोण आहे रवी मी माने 30 प्लस आहे 2 जण आले चांगले मार्क आलेले आहे अजून अजून कोण आहे 10 प्लस कोणाचे प्रश्न बरोबर आहे अरे कोणाचे तरी असतील ना मित्रांनो सर्वांच्या बरोबर असतील ठीक आहे तुम्हाला प्रश्नांची उत्तर समजले असतील आणि तुम्हाला माहित आहे की आपण काय काय टिक केलेले आहे त्यामुळे व्यवस्थित वाचायचे आहे पंचवार्षिक योजनेचे प्रश्न आहे यावर तुम्हाला जो पेपर येईल त्यातले कमीत कमी या क्वेश्चन पेपर म्हणून ओरिजिनल पेपर मध्ये माझ्या लक्ष द्यायचंय ओरिजिनल पेपर मध्ये तुम्हाला 2 तरी क्वेश्चन यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे 4 क्वेश्चन पैकी 2 तरी या पेपर म्हणून जसे जसे यायला पाहिजे कारण मी बराच अभ्यास करून काढलेला आहे जवळजवळ मला 5 ते 6 तास लागलेले पेपर काढण्यासाठी पुढच्या वेळेस ज्या दिवशी भेटू आपण इतिहासचा आपला पेपर होईल जवळजवळ 100 प्रश्न काढण्याचा काढेल मी 100 प्रश्न पुढच्या वेळेस इतिहास घेऊ आपण धन्यवाद पटकन मित्रा उठ पटकन जमा कर उठ ग बाई पटकन पेपर जमा कर तू या रो मधले जमा कर पेपर देऊन टाकायचे आहे आन्सर शीट द्यायचे आहे